नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 20 जुलै 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी त्याचबरोबर तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि महाराष्ट्रातील सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी चालू घडामोडींची ही सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण दररोज सकाळी 7 वाजता महत्त्वाच्या चालू घडामोडींचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून चालू घडामोडी आणि इतर विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता फारसा वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, पी.व्ही. सिंधू हिने कोणत्या खेळाडूचा पराभव करून जपान ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? आता या ठिकाणी पहा, पी.व्ही. सिंधू भारतीय बॅडमिंटनपटू आहे। तिने नुकतीच जपान ओपन 2026 ही स्पर्धा जिंकली आणि मित्रांनो, अशा प्रकारे ही स्पर्धा जिंकल्यामुळे पी.व्ही. सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे जिनं जपान ओपन 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे। तर मित्रांनो, ही स्पर्धा जिंकण्यासाठी तिनं कोणाचा पराभव केला तर तिनं अकाने यामागुची हिचा पराभव केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। तिने 2 राऊंडमध्ये 21-17 असा अकाने यामागुची हिचा पराभव केला आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे। जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिली नाईट सफारी लखनौमधील कोणत्या वनक्षेत्रात उभारली जात आहे? या ठिकाणी पहा, लखनौमध्ये कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी भारतातील पहिली नाईट सफारी उभारली जात आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। आता महत्त्वाची माहिती काय आहे, कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्ट काय झालं, या ठिकाणी भारतातील पहिली नाईट सफारी सुरू केली जात आहे आणि जगातील 5व्या क्रमांकाची। त्यासोबतच हे कुठे आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये लखनौमध्ये। लक्षात ठेवायचं आहे, राज्य विचारतील भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये लखनौ या ठिकाणी असलेल्या कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्ट या ठिकाणी भारतातील पहिली नाईट सफारी सुरू करण्यात आलेली आहे। आता पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 3, कुकरेल नाईट सफारी प्रकल्पाला सशर्त मंजुरी देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे नेतृत्व कोणी केले? आता या ठिकाणी पहा, कुकरेल नाईट सफारीला मंजुरी देण्यासाठी काही अटी ठेवण्यात आला आणि या अटी कोणत्या खंडपीठाने ठेवल्या तर त्या खंडपीठाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती सूर्यकांत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी। समजा एखादी संविधानिक गोष्ट असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी खंडपीठ बसवलं जातं, ठीक आहे, आणि या खंडपीठाचे अध्यक्ष सहसा कोण असतात? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश। आणि मित्रांनो, खरंच या ठिकाणी कुकरेल नाईट सफारीला मंजुरी देणाऱ्या खंडपीठाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती सूर्यकांत। हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश आहेत। कितवे? 53वे। ठीक आहे, पुढे पाहूयात। प्रश्न क्रमांक 4, केंद्र सरकारने 16 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? आता या ठिकाणी पहा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज म्हणजे NCM याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत हरजीत सिंग ग्रेवाल, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। तर यांच्या अगोदर या पदावर इकबाल सिंग लालपुरा हे कार्यरत होते। इत्यादी माहिती लक्षात ठेवायची। आता आणखी महत्त्वाची माहिती, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 1992 आणि याचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे। ठीक आहे, इत्यादी माहिती महत्त्वाची लक्षातच ठेवायची। पुढे जाऊयात आता आपण 5व्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 5, मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने 19 जुलै 2026 रोजी मंजूर केलेल्या समान नागरी संहिता म्हणजे UCC विधेयकाच्या मसुद्यातून कोणत्या प्रवर्गाला वगळण्याची शिफारस केलेली आहे? या ठिकाणी पहा, काही वेळ आपल्याला UCCचा फुल फॉर्म विचारतील। काय आहे? समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड। आणि मित्रांनो, या विधेयकाच्या मसुद्यामधून अनुसूचित जमातींना वगळण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये यांची संख्या सर्वाधिक असून यांच्या सांस्कृतिक वारशात जतन करणं देखील सरकारचं कर्तव्य असल्यामुळे मध्य प्रदेश सरकारनं आपल्या समान नागरी संहितेच्या विधेयकातून अनुसूचित जमातींना वगळलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। आता या ठिकाणी पहा, समान नागरी संहिता लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं होतं तर उत्तराखंड
उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य आहे ज्यानं भारतामध्ये समान नागरी कायदा लागू केलेला होता. प्रश्न क्रमांक 6. 16 जुलै 2026 रोजी भारताचा 99वा ग्रँड मास्टर बनण्याचा मान कोणी मिळवला? या ठिकाणी पाहायचंय भारताचा 99वा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? व्ही.एस. रत्नवेल बनलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी. व्ही.एस. रत्नवेल भारताचा 99वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. व्ही.एस. रत्नवेल यांनी कोणत्या स्पर्धेत सलग 6 डाव जिंकून आपला 99वा ग्रँड मास्टर खिताब निश्चित केला? आता या ठिकाणी पाहायचं आहे सर्वात महत्त्वाचा काय प्रश्न येऊ शकतो? ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. आणि मित्रांनो, व्ही.एस. रत्नवेल यानं गुवाहाटी स्मार्ट सिटी इंटरनॅशनल ओपन 2026 या स्पर्धेमध्ये सलग 10 डाव जिंकून भारताचा 99वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढे बुद्धिबळाचं नियंत्रण करणारी जगातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? FIDE. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. यावर नियंत्रण ठेवणारी जगातील सर्वात मोठी संस्था FIDE आहे. आणि नुकतेच मित्रांनो यांनी FIDE काय केलेलं आहे? बुद्धिबळ या स्पर्धेचे नियम बदलण्यास सुरुवात केलेली आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. नुकताच भौगोलिक मानांकन मिळालेला उंडा जिरे आणि उंडा बडीशेप हा शेतीमाल कोणत्या राज्याचा आहे? या ठिकाणी पहा, उंडा जिरे आणि उंडा बडीशेप या मालासाठी गुजरात या राज्याला GI टॅग मिळालेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. ठीक आहे, उंडा जिरे उंडा बडीशेप गुजरात. प्रश्न क्रमांक 9. नुकत्याच झालेल्या करारानुसार भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा जगातील 10वा देश कोणता ठरलेला आहे? आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला उत्तरच पाहूया. भारताची UPI प्रणाली स्वीकारणारा जगातील 10वा देश आहे ग्रीस. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता महत्वाची माहिती, UPIचा फुल फॉर्म, UPI वर कोणाचं नियंत्रण असतं इत्यादी माहिती. UPIचा फुल फॉर्म काय आहे? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPI वर कोणाचं नियंत्रण असतं? तर NPCIचं नियंत्रण असतं, म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं नियंत्रण असतं. आणि आता पुढे UPI प्रणाली स्वीकारणारा जगातील 10वा देश कोण आहे? तर ग्रीस आहे. प्रश्न क्रमांक 10. भारत टेक्स 2026 या जागतिक व्यापार मेळाव्यात प्रदर्शित झालेली कुचाई सिल्क आणि भगैया साडी ही कोणत्या राज्याची GI टॅग उत्पादने आहेत? त्या ठिकाणी पहा, कुचाई सिल्क आणि भगैया साडी ही झारखंडची GI टॅग प्राप्त उत्पादने आहेत. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. कुचाई सिल्क आणि भगैया साडी विचारलं तर आपण काय सांगणार आहे? झारखंड सांगणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. चीनमध्ये पार पडलेल्या पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण व 1 कांस्य पदक जिंकणारी महाराष्ट्राची श्रावणी सांगळे कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पहा, चीनमध्ये एक स्पर्धा पार पडली, कोणती? आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या श्रावणी सांगळे या खेळाडूनं 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि मित्रांनो, ही धावपटू आहे. काय आहे? धावणे या खेळाशी संबंधित आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. हिचा खेळ कोणता आहे? तर 400 मीटर अडथळ्यांचा खेळ, म्हणजे 400 मीटर हर्डल्स या प्रकारामध्ये ती धावपटू आहे. प्रश्न क्रमांक 12. 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार जन्मदर 10च्या खाली घसरलेले भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आता जन्मदर कमी असावा की जास्त असावा? तर भारताच्या सध्याच्या परिस्थितीनुसार भारतामधील जन्मदर घटणे हे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यामुळेच अशा प्रकारचं पहिलं राज्य कोणतं ठरलंय ज्या राज्यामध्ये जन्मदर हा 10पेक्षा कमी झाला आहे? तर ते राज्य आहे केरळ. 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे ज्या ठिकाणी जन्मदर हा 10च्या खाली गेलेला आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. पश्चिम बंगाल राज्य सरकारने 16 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केलेली आहे? पश्चिम बंगाल सरकार, मुख्यमंत्री कोण? शुवेंदू अधिकारी. आणि मित्रांनो, यांनी नुकताच 16 ऑगस्ट हा दिवस आयुष्मान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे, निर्णय घेतलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. शांतता आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवसाचे आयोजन दरवर्षी कोणत्या तारखेला केले जाते? आता या ठिकाणी पहा,
दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय जनतेचे समर्थक, जनतेचे अन्नदाता किंवा या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 18 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय डी. आता मित्रांनो, याची घोषणा कोणी केली होती? युनायटेड नेशन्सच्या महासभेने केली होती. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, युनायटेड नेशनच्या महासभेची स्थापना कधी झालेली आहे? 2009 साली झालेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी युनायटेड नेशन्सच्या महासभेचं मुख्यालय आहे किंवा युनायटेड नेशन्सचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 15. एका तासात तब्बल 3.61 लाख रोपे लावून कोणत्या भारतीय शहराने नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे? या ठिकाणी पहा, शहरामध्ये एकाच तासामध्ये तब्बल 3.61 लाख म्हणजे 3,61,000 रोपे लावून अहमदाबाद या शहरानं विक्रम प्रस्थापित केलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. मोटरसायकल रेसिंगची प्रतिष्ठित जर्मन मोटोजीपी 2026 स्पर्धा कोणी जिंकली? या ठिकाणी पहा, स्पेन या देशाचे खेळाडू मार्क मार्केज यांनी जर्मन मोटोजीपी 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता जर्मन मोटोजीपी 2026 ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित होती? तर मोटरसायकल रेसिंगशी संबंधित होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. जागतिक योगासन स्पर्धा जिंकून कोणत्या देशाने विजेतेपद पटकावले? या ठिकाणी पहा, पहिली 2026 साली आयोजित करण्यात आलेली पहिली जागतिक योगासन स्पर्धा भारतानं जिंकलेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. महिलांच्या फुटबॉल क्षेत्रातील SAFF महिला चॅम्पियनशिप 2026 चे विजेते राष्ट्र कोण ठरले आहे? या ठिकाणी पहा, SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन महिला चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा भारतीय संघानं जिंकलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. आता या ठिकाणी पहा, SAFF दक्षिण आशिया खंडामध्ये किंवा दक्षिण आशियाई देशांमध्ये फुटबॉलचं नियंत्रण करणारी SAFF ही सर्वोच्च संस्था आहे. आणि SAFF ची स्थापना कधी झाली होती? तर याची स्थापना पहा कधी झाली होती? 1997 मध्ये झाली होती. SAFF स्थापना 1997 आणि याचं मुख्यालय बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी. त्याच प्रकारे भारतामध्ये AIFF नावाची संस्था आहे, ज्याची स्थापना 1937 मध्ये झाली होती आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. या दोन्ही संस्था काय करतात? फुटबॉलवर नियंत्रण करतात किंवा फुटबॉलच्या नियमांचं रेग्युलेशन म्हणजेच नियमन करतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे आयोजित FIH महिला नेशन्स कप 2026 कोणत्या संघाने जिंकला? कोणत्या देशाने जिंकला? आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या FIH म्हणजे काय? तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या महिला नेशन्स कप 2026 कोणी जिंकला? तर भारतानं जिंकला. म्हणून याचं उत्तर देखील पर्याय सी असणार आहे. काय पाहिलं आपण? जागतिक योगासन स्पर्धा भारतानं जिंकली, त्यासोबतच त्यानंतर SAFF फुटबॉल स्पर्धा देखील भारतानं जिंकली आणि आता FIH महिला नेशन्स कप देखील भारतीय महिलांनी जिंकलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. फॉर्म्युला 1 रेसिंग मधील ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 कोणी जिंकली? आता या ठिकाणी पहा, फॉर्म्युला 1 रेसिंग वेगवान गाड्यांची एक रेसिंग स्पर्धा आहे आणि मित्रांनो ही चार्ल्स लेक्लेर्क यांनी जिंकलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. यांचा संघ कोणता आहे? तर फेरारी हा संघ यांचा होता, यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. आता पुढे मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21 आहे, केंद्र सरकारने दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आता या ठिकाणी पहा, दिल्ली शहर आहे आणि शहराचे आयुक्त त्या संबंधित केंद्रशासित प्रदेशाने करायला पाहिजेत, परंतु या ठिकाणी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती ही केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात येते. आणि मित्रांनो, नुकतेच दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणी केलेली आहे? केंद्र सरकारने म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे.
प्रश्न क्रमांक 22, केंद्र सरकारचे NIPU 2026 हे नवीन धोरण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, जर आपल्याला NIPU चा फुल फॉर्म माहित असेल तर आपल्याला याचं उत्तर लगेच येणार आहे. याचं फुल फॉर्म काय आहे? न्यू इन्व्हेस्टमेंट पॉलिसी इन युरिया 2026. म्हणजेच ही खतांमध्ये म्हणजे युरियामध्ये गुंतवणुकीचं आणि उत्पादनाचं धोरण आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? NIPU 2026 हे युरिया उत्पादन आणि गुंतवणुकीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23, चीनमध्ये आयोजित आशियाई अंडर-20 बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा आनंद सिंग याने कोणते पदक जिंकले? या ठिकाणी पहा, चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अंडर-23 बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताच्या आनंद सिंग यानं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, प्रसिद्ध तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराचा अनिवरा स्थानम उत्सव कोणत्या राज्यात साजरा होतो? त्या ठिकाणी पहा, व्यंकटेश्वर म्हणजे बालाजी मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? आंध्र प्रदेशमधील तिरुमला या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर अनिवरा स्थानम हा उत्सव देखील आंध्र प्रदेश राज्यामध्ये साजरा होणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय डी असतं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित केली जात आहे? या ठिकाणी पहा, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धांचं यजमानपद नवी दिल्लीला मिळालेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडेल. आणि मित्रांनो, नुकतंच दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते या स्पर्धांचा शुभांकर म्हणजे मॅस्कॉट अनावरित करण्यात आला, लॉन्च करण्यात आला. कोणता आहे तो? तर मयूर. लक्षात ठेवायचं, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धांचा मस्कॉट कोण आहे किंवा शुभंकर कोण आहे? तर मयूर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे आणखी प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.